नमस्कार, मी वसुधा. वसू किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत. आज नवीन दिवस आणि नवीन दिवसाची नवीन रेसिपी, ती म्हणजे भेंडी मसाला. भेंडी मसाला करण्यासाठी मी 1/2 किलो भेंडी घेतली आहे आणि स्वच्छ 2-3 पाण्याने ती धुवून घेतली आहे. आणि एका भेंडीचं मागचं टोक आणि भेंडीचं पुढचं तोंड हे काढून भेंडीचे 2 तुकडे करायचे. आणि वांगी कापत असताना वांग्याला जसं आपण चीर देतो तशीच भेंडीला देखील एक चीर द्यायची आहे, कारण त्या चीर देत आहोत त्याच्यामध्ये आपण मसाला भरणार आहोत. अशा प्रकारे मी सर्व भेंड्या आता कापून घेते. भेंडी कापत असताना आपण एक काळजी घ्यायची, अतिशय फ्रेश भेंडी असेल तर कापताना त्याचे 2 तुकडे होण्याची शक्यता असते. आता आपण भेंडी मसाल्यासाठी लागणाऱ्या मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी मी काही तीळ घेतले, कोथिंबीर घेतली आहे, खोबऱ्याची काही कापं घेतली आहे आणि शेंगादाणे घेतली आहे. ही सगळी जिन्नस आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. एका पॅनमध्ये मी खोबरं भाजण्यासाठी टाकलं आहे. खोबरं लालसर रंगावर सुंदर असं भाजून घ्यायचं आहे. शेंगादाणे पण शेंगदाण्याची टरफलं निघतील इतकं भाजून घ्यायचं आहे. तीळ भाजताना मात्र काळजी घ्यायची आहे, तीळ लवकर तडतडतात आणि जळतात. असे सगळे जिन्नस मी भाजून घेतले. प्रथमतः तीळ आणि शेंगादाणे जे आहे ते पहिलं आपण बारीक करणार आहोत, कारण शेंगदाणे आणि तीळ लवकर बारीक होणार नाही. तर खोबरं आणि तीळ हे व्यवस्थित बारीक होतात. त्यानंतर शेंगादाण्याचा कूट या ठिकाणी मी केला आहे. आता या सगळ्या ग्राइंड केलेल्या ज्या जिन्नस आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर 1/2 चमचा हळद टाकली आहे. 2 चमचे साधारणपणे मी काळा मसाला टाकलेला आहे. 1.5 चमचा मिरची पावडर आहे. धने पावडर 2 चमचे या ठिकाणी मी टाकलेले आहे. आणि त्यानंतर जिरेपूड सगळ्यात शेवटी मी या ठिकाणी टाकली आणि थोडंसं मीठ चवीपुरतं या ठिकाणी टाकलेलं आहे. हे सगळे जिन्नस आपण जे आहेत हे सगळी सुकी जिन्नस आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया. साधारणपणे 1 चमचा इतकं तेल त्यामध्ये टाकायचं आहे की जेणेकरून मसाल्याला एक बाइंडिंग येईल. आणि त्यात कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे. आणि काही कोथिंबीर ही मी गार्निशिंग साठी ठेवलेली आहे. आपण बघतो की मसाला हा एकजीव झालेला आहे. आता हा मसाला जी कापं केलेली भेंड्या आहे त्या भेंड्यांमध्ये व्यवस्थित असा भरायचा आहे. मी आणलेल्या भेंड्या अतिशय फ्रेश आहे. थोडा हात लावला तरी ती लगेच तुटतायत, तरी मी प्रयत्न केला की त्यामध्ये भरायचा. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. तेलामध्ये जिरे तडतडू द्यायचे आणि जिरे तडतडले की मी त्याच्यामध्ये सगळ्या भेंड्या ह्या टाकायच्या आहे. माझ्या घरी भेंडीबरोबर मसाला देखील जास्त लागतो आणि म्हणून मी थोडा मसालाही त्यामध्ये जास्त केला आहे. आपल्या आवडीनिवडीप्रमाणे आपण मसाल्याची ॲडजस्टमेंट ही करायची आहे. थोडंसं हलवल्यानंतर त्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. चांगलं वाफ भरू द्यायची आणि मग आपण परत एकदा भेंड्या हलवायच्या आहे, कारण आपण याच्यामध्ये अजून पाण्याचा वापर केलेला नाही आहे. म्हणून भेंड्या या व्यवस्थित शिजल्या पाहिजे यासाठी पाण्याचा थोडासा त्याला हबका द्यायचा आहे. कारण सगळी जो मसाला आहे तो मसाला ड्राय आहे. मसाला जळण्याची दाट शक्यता असते आणि म्हणून आपण त्याला पाण्याचा हबका देऊन झाकण ठेवलं होतं. आता आपण बघूया की भेंड्या शिजल्या आहेत की नाही. भेंड्या अतिशय सुंदर या शिजलेल्या आहे आणि खाण्यासाठी आता भेंडी फ्राय हा आपल्याला रेडी झालेला आहे. भेंडी फ्राय जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येईल.